बांधवांनो, जय मल्हार, जय भीम, जय भारत, जय संविधान। मी सुरुवातीलाच विनंती करेल आपल्याला, माझा आवाज आपल्यापर्यंत जर क्लिअर येत असेल तर कृपया आपण हा व्हिडिओ या लाईव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला शेअर करावं। आज जाफराबाद भोकरदन मतदारसंघ 103 या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला होता। आज या अर्ज भरण्यापासून ते चिन्ह मिळण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली। आज सिलेंडर जे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं अधिकृत चिन्ह नाही, पण तेच चिन्ह सगळीकडे असतं, निवडणूक निशाणी, ही निशाणी आपल्याला मिळाली। काल रात्री उशिरा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांचे आभारसुद्धा मानले मला या ठिकाणी उमेदवारी दिल्याबद्दल। मी अगदी सुरुवातीलाही सांगितलं होतं की 2014ला नोकरी सोडल्यानंतर पहिली निवडणूक लढताना जो उत्साह आनंद होता, अगदी मागच्या लोकसभेपर्यंत निवडणूक लढवावी ही लोकांची इच्छा नव्हती, पण मी लढलो। यावेळेस लोकांची इच्छा होती निवडणूक लढवावी, पण मी लढण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो। परंतु या ठिकाणी राज्यभरातून समाज बांधवांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, विनंती केली की दीपक भाऊ आपण लढलं पाहिजे, आणि ज्या आम्ही नेहमी सांगतोय की धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे, परंतु या राजकीय पटलावर या धनगर समाजाचं अस्तित्व शून्य आहे आणि त्या धनगर समाजाचाही उमेदवार इथं कोणी नव्हता। ज्या ओबीसीचं राजकारण गेल्या वर्षभरामध्ये या राज्यामध्ये तापतंय, त्या ओबीसीचाही उमेदवार कोणी नव्हता आणि सर्वांची इच्छा होती की दीपक भाऊ आपण लढलं पाहिजे। आणि बाळासाहेबांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नावासाठी एक प्रकारे एक सूचना केली किंवा आग्रह केला होता आणि त्या पद्धतीनं बाळासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिली। म्हणून परत एकदा बाळासाहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले। साहेबांची तब्येत आता चांगली आहे। एक 2-3-4 दिवसांमध्ये डॉक्टर साहेबांच्या सल्ल्यानुसार ते या राज्यभर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येतीलच। मी या ठिकाणी आज महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांना विनंती करणार आहे की सत्ता ही फार महत्त्वाची आहे आणि या सत्तेपासून आम्ही वंचित राहिल्यामुळं आमचं फार वाटोळं झालंय। दुर्दैवानं चांगल्या लोकांच्या हातामध्ये ही सत्ता गेल्या 78 वर्षामध्ये नाही। बाबासाहेबांनी आम्हाला अमूल्य अशा मताचा अधिकार दिला, परंतु मतं सामान्य जनतेची घेऊन, गोरगरिबांची मतं घेऊन इथल्या प्रस्थापित भामट्या आणि मुठभर राज्यकर्त्यांनी या लोकशाहीचं वाटोळ करण्याचं काम केलंय, इथल्या समाजाची थट्टा करण्याचं काम केलं। म्हणून यांच्या विरुद्ध आता खऱ्या अर्थानं ताकदीनं एकजूट होऊन लढण्याची ही फार महत्त्वाची वेळ आहे, आणीबाणीची वेळ आहे। सत्ता फार महत्त्वाची भावांनो। मी नेहमी सांगत असतो की आपण सत्तेकडे गेलं पाहिजे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की सत्ते वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा। आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगून ठेवलंय की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय। पॉलिटिक्स इज द मास्टर की असंही बाबासाहेब म्हणतात। त्याचं कारण असं आहे की या समाजाच्या प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग इथल्या माणसांची, सर्व जाती समूहांची प्रगती साधायची असेल, एकूणच ही समाज व्यवस्था जर सुदृढ बनवायची असेल तर लोकशाही टिकणं फार गरजेचं आहे।
आणि या लोकशाहीमध्ये राजकीय सत्ता फार महत्त्वाची, आणि ती सत्ता या मताच्या प्रक्रियेमधून येत असते. आणि या सत्तेमध्ये आपण नसल्यामुळं आपलं वाटोळं होतंय. मी गेल्या 2 महिन्यापासून पंढरपूर येथे धनगर समाजाचं आरक्षणाचं आंदोलनापासून आपण राज्यभर या ठिकाणी बऱ्यापैकी जागृती करण्याचं काम केलं, सरकारवर दबाव आणण्याचं काम केलं की एक सत्य, या संविधानानं जो घटनादत्त अधिकार धनगर जमातीला दिलाय तो दिला पाहिजे, पण तो दिला नाही. आपण म्हणतो की धनगर समाजाचं दुःख, आपले म्हण आहे, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. आपल्यापेक्षाही वाईट अवस्था इतर अनेक जाती समूहांची आहे. म्हणून या सगळ्यांसाठी जे उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, या सर्वांसाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन ही लढाई लढणं फार गरजेचं आहे. पूर्वीच्या लढाई या मनगटाच्या जोरावर, ताकदीवर व्हायच्या, आणि आत्ताचे युद्ध हे मतावर होत असतात. म्हणून बाबासाहेबांनी फार मोठं शस्त्र आपल्याला दिलंय, मताधिकार, मताचा अधिकार. आणि आपल्या मताचा वापर आपण आपल्या हिताचं काम करण्यासाठी केला पाहिजे. म्हणून बांधवांनो, ही निवडणूक निर्णायक आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की आपलं मत आपल्याला. आणि आज अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर ही निवडणूक एका निर्णायक वळणावर आलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धनगर जमाती सारखीच उपेक्षा सर्वांची झालेली आहे. बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलेलं असल्यामुळं SC STच्या जागा तरी आमदार खासदार होतात. मी कालच एका मीटिंगमध्ये बोलताना बोललो की जर आरक्षणाची तरतूद नसती तर SC ST प्रवर्गामधून गावचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झाला नसता. या रिझर्वेशनच्या जागेमध्येच यांना उमेदवारी मिळते. म्हणजे आज मी ज्या जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढतोय, ज्या जालना जिल्ह्यामध्ये राहतो किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये, ओपनच्या जागेवर SCचा एखादा आमदार मला दाखवा, एखादा खासदार मला दाखवा. आमदार खासदार फार मोठी गोष्ट आहे. जिल्हा परिषद सदस्य, साधा पंचायत समिती सदस्य सुद्धा ओपनच्या जागेवर SC ST प्रवर्गातून होत नाही. आणि तिथं बाकी इतर छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्यांचा तर विचारच न केलेला बरा. आत्ता आपण कालपर्यंत पाहिलं, संबंध महाराष्ट्राचं नाही तर या देशाचं लक्ष ज्या अंतरवालीकडे लागलं होतं, त्या अंतरवालीमध्ये सुद्धा फार मोठ्या वल्गना केल्या गेल्या. MMDचा फॉर्म्युला आम्हाला, आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला थोड्या वेळाकरता ते बरं वाटलं, कारण आम्ही चळवळीत काम करतो. मराठा, मुस्लिम आणि दलित असं वाटलं की कदाचित काहीतरी वेगळं समीकरण या ठिकाणी होतंय. आणि निश्चित तसं झालं असतं तर ते सुद्धा स्वागतार्ह झालं असतं असं मी मानतो. परंतु त्या ठिकाणी सुद्धा दलित आणि मुस्लिम समाजाची फसवणूक केली गेली. फसवणूक तर आमच्या गोरगरीब मराठा बांधवांची सुद्धा झाली. ज्याला आपण गरजवंत मराठा म्हणतो, गरीब मराठा म्हणतो, आपण म्हणतो मराठा समाज सत्तेत आहे, पण हे मुठभर लोक आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही तर मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. आजही तो राजा राजा राणीच्याच पोटातून जन्माला येतो. बाप खासदार, पोरगा आमदार. आणि हे मुठभर लोक, हे मुठभर मराठे सत्तेमध्ये बसलेत. आमचे गोरगरीब मराठे बिचारे कितीतरी बांधव, आमचे भोकरदनमधून तर मला वाटतं 20 बांधव असतील आमचे ज्यांनी अर्ज भरले होते. प्रत्येकाला असं वाटत होतं की तिथं उमेदवारी मिळेल. आणि माझ्यासारख्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला असं वाटलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बौद्ध समाजाचा, एक मुस्लिम समाजाचा उमेदवार आंतरवालीतून ओपनच्या जागेवर दिल्या जाईल आणि खऱ्या अर्थानं काहीतरी सामाजिक एक वेगळ्या क्रांतीच्या दिशेनं एक पाऊल या राज्यामध्ये पडतं काय. परंतु
जसा आमच्या गोरगरीब आणि विस्थापित मराठा बांधवांचा भ्रमनिरास झाला, त्याच पद्धतीनं या क्रांतिकारी विचार असं वाटणारं एक स्वप्न ज्या लोकांना वाटत असेल ते सुद्धा या ठिकाणी तुटलं आणि आमच्या दलित समाज बांधवांची आणि मुस्लिम समाज बांधवांची सुद्धा थट्टा त्या ठिकाणी झाली. आणि आमची थट्टा आज नवी नाहीये. आज एक जातीय समीकरण जर आपण पाहिलं तर हिंदुत्ववादी मतदान हे भाजप आणि त्यांच्या बाजूनं असतं. त्याच ठिकाणी असं म्हटलं जातं, म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आमचे मुस्लिम बांधव आणि आमचा आंबेडकरी समाज हा एका ताकदीनं काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांसोबत गेला आणि निकाल वेगळे दिसले. परंतु दुर्दैवानं आमची मतं सर्वांना चालतात. ज्या पद्धतीनं धनगरांची मतं या राज्यात 50पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की जिथं 50,000पेक्षा जास्त मतदान धनगरांचं आहे. पण उमेदवारी एकाही पक्षानं उमेदवारी आपल्याला 5 उमेदवाऱ्या सुद्धा दिल्या नाही. आम्हाला असं वाटलं होतं की आघाडीकडनं 10-15 उमेदवाऱ्या मिळतील आणि युतीकडनं 10-15 उमेदवाऱ्या मिळतील, परंतु नाही. यांना फक्त आमची मतं पाहिजेत. आमच्या बौद्ध समाजाची तीच गत, मुस्लिमांची तीच गत. ज्या काँग्रेस आणि मित्रपक्षांना आमचा हा मुस्लिम बांधव आपलेपणानं चांगल्या भावनेनं मतदान करतात, यांना तरी हे मत उमेदवारी देतात का? माझी अपील आहे, माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्व अन्यायग्रस्त आहोत, आपण सर्व शोषित आहोत, वंचित आहोत, पीडित आहोत. आणि आमच्या मताचा वापर हा फक्त यांची राजसत्ता टिकवण्यासाठी ही भामटी मंडळी करतात. हे सगळेच प्रस्थापित पक्ष आणि या प्रस्थापित पक्षांचे नेते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रात्री मी बोलताना बोललो, मी रात्रीच सांगितलं होतं की आंतरवालीच्या फॉर्म्युल्यामध्ये काहीच निघणार नाही. कारण खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दलितांचा विचार करणारा, मुस्लिमांचा विचार करणारा, ओबीसी हा शब्द फार मोठा आहे. मायक्रो ओबीसी म्हणजे कुंभार, सुतार, सोनार, आतार, दातार हे जे छोट्या छोट्या जाती आहेत की त्यांचं गावात काय तालुक्यात सुद्धा एक 5-5, 10-10 घरं नसतील, अशा या छोट्या छोट्या जातींना सुद्धा या राजकीय पटलावर स्थान देणारे आणि राजसत्तेमध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे असं म्हणणारे एकमेव व्यक्ती या राज्यामध्ये येते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि आत्ता सुद्धा माझ्याकडं कन्फर्म आकडा नाहीये, पण मी गॅरंटीनं सांगतो, या राज्यातल्या या 6 प्रस्थापित पक्षांनी अजून छोट्या मोठ्या पक्षांनी मिळून जितक्या ओबीसींच्या जागा दिल्या नसतील तितक्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्यापेक्षा जास्त दिल्या. खात्रीने सांगतो मी. हा आकडा आपल्याला उद्या परवा येईल, तो आपण सांगू त्या ठिकाणी. आणि या राज्यातील सगळ्या पक्षांनी मिळून, हे म्हणजे मुख्य भामटे 6 पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष, या सगळ्या पक्षांनी मिळून मुस्लिम बांधवांना जितकं प्रतिनिधित्व दिलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त जागा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिल्या असेल. मी का सांगतोय, म्हणजे आम्ही ज्याला आपलं मानतो त्याच्या मनामध्ये आमच्याविषयी 1% सुद्धा प्रेमभाव नाही. आम्ही ज्या पक्षाला, ज्या नेत्याला आपलं मानतो त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी एवढंसं सुद्धा प्रेम नाही. पण बाळासाहेबांनी हा विचार मांडला नाही, तर हे कृतीमध्ये आणलंय की सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. आज मनोज जरांगे पाटील बोलले, हे आम्ही अगोदरही बोललो होतो की एका जातीवर तुम्ही राजकारणात यशस्वी होत नाहीत, सत्तेकडे एका जातीवर जाऊ शकत नाहीत. पण तरी तो एवढी मोठी ताकद म्हणजे या राज्यात नाही, देशात नाही, तर जगात समाज जागृत करणे आणि एक संघटित करणे हे जे या ठिकाणी जरांगे पाटलांनी करून दाखवलं, त्यांना सुद्धा हे करता आलं नाही. ते काम बाळासाहेब आंबेडकरांनी कित्येक दशकांपासून चालवलंय की खऱ्या अर्थानं सगळ्या जातींना सोबत घेऊन राजकीय वाटचाल या ठिकाणी क्रांती घडवण्याच्या दिशेने चालू केलेली आहे. म्हणून
आपण या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे. भावांनो, फारच धोक्याचा हा क्षण आहे. जे आमचे बांधव, मी सोशल मीडियावर पाहत असतो, बरेच बांधव, मी फोनवर सुद्धा बोलत असतो, तर बरेच बांधव म्हणतात की आपण ओबीसी आहोत आणि ओबीसी, देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, म्हणून आपण भाजपला आणि मित्रपक्षांना मतदान केलं पाहिजे, युतीला मतदान केलं पाहिजे. माझी त्यांना विनंती आहे की बाबांनो, तुमच्या डोळ्यावरचा हा जरा चष्मा, ही काळी पट्टी उतरवा. नंबर 1चा आरक्षणाचा मारेकरी जर या देशातला कुठला पक्ष असेल तर तो भाजप आहे. भाजपची पॉलिसीच नाही आहे आरक्षणाची. आणि तसं जर नसेल, मी जर खोटं बोलत असेल आणि देवेंद्र फडणवीस जर खरं बोलत असेल, तर आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण ओबीसींचं संपलंय. राज्यात फडणवीसची सरकार आहे, देशात फडणवीसची सरकार आहे, का लागू होत नाही आरक्षण? कारण इकडंच सांगायचं एक, करायचं एक. आणि हे आमचे मित्र अजिबात नाहीयेत. हे कालही नव्हते, आजही नाहीत, उद्याही नाहीत. हे फक्त आमचा वापर करतात. म्हणून आपण हे ओळखलं पाहिजे. बऱ्याच बांधवांच्या प्रतिक्रिया येतात की बटेंगे तो कटेंगे. अरे बाबांनो, तुमचं राहिलंय काय इथं? कुणी, कोणत्या मुसलमानानं तुमचं आरक्षण? आम्हाला इलेक्शन आलं की मुसलमानांची भीती दाखवल्या जाती. चांगले चांगले लोक ज्यावेळेस बोलतात तर असा राग येतो की त्याची कल्पना शब्दात वर्णन नाही करतायत. म्हणजे नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये गुपचूप जाऊन त्या नवाज शरीफकडे बिर्याणी खाऊन येतात, त्यावेळेस त्यांना, लोकांना काही वाटत नाही. दुबईत जाऊन त्या शेखचे तिथं मांडील मांडी लावून बसतात. इकडे आम्हाला सांगतात फक्त हिंदू खतरे में. आणि मग कोणत्या हिंदूनं, मुसलमानांपासून जर धोका आहे, कोणत्या मुसलमानांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं? माझं धनगर समाज बांधवांना विनंती आहे की संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलं, कोणत्या मुस्लिमानं तुमचं आरक्षण रोखलं आतापर्यंत? कोणता मुस्लिम सत्तेमध्ये? म्हणजे फक्त या मुस्लिम भावांची आम्हाला भीती दाखवायची. या देशाच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तेव्हापासून तर या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत मुस्लिम बांधवांचं काय योगदान आहे, किती योगदान आहे, याच्यावर एक वेगळा, म्हणजे तास 2 तास वेगळा विषय होईल, लेक्चर दिल्या जाईल. मला त्या विषयात खोल जायचं नाही. परंतु आत्ता आम्हाला सांगितलं जातं की ओबीसींनी एक राहिलं पाहिजे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण गेलं. कोणत्या मुसलमानाची सत्ता होती राज्यामध्ये? तिथे काय ओबीसी मुख्यमंत्री होते का पंतप्रधान होते? उगा त्यांची भीती दाखवायची आणि आमचे मतं घ्यायचे. आणि आमचे मतं घ्यायचे, या भामट्यांनी सत्तेत जायचं, राजा व्हायचं, काय करायचं? आमच्यावरच अन्याय करायचा. हाच फडणवीस म्हणला होता ना, भामटा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षणाची अंमलबजावणी करतो. 10 वर्ष झाले, त्याला हा प्रश्न आम्ही विचारत नाही. राज्यात यांचं सरकार, देशात यांचं सरकार. म्हणून भावांनो, आता यांच्या भूलथापांना, यांच्या फसव्या प्रचाराला बळी पडू नका. आपल्या माणसाला मतदान करा. हा मताचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिलाय, हे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे. शस्त्र कुणाच्या हातामध्ये द्यायचंय? तुम्ही दुश्मनाच्या हातामध्ये देऊ शकत नाही, तुम्ही चोराच्या हातामध्ये देऊ शकत नाही, तुम्ही लबाडाच्या, फसवणाऱ्याच्या हातामध्ये देऊ शकत नाहीत. तुमचं वाटोळं होईल त्यानं. म्हणून ते आपल्या माणसाच्या हातात दिलं पाहिजे. म्हणून मी स्वतः 103 जाफराबाद भोकरदन मतदारसंघामधून निवडणूक लढतोय. निवडणूक निशाणी आहे या ठिकाणी सिलेंडर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपले बांधव आहेत, बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपल्या भावंडांना उमेदवारी दिली, त्या ठिकाणी पहिल्या प्राधान्यानं आपण त्यांना मतदान करावं, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय. एकच विचार डोक्यात ठेवायचा
की आत्ता आम्हाला राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंग होण्याची ही एक निर्णायक वेळ आहे. काय झालं, मी म्हटलं की प्रत्येक पक्षानं आपल्याला 5-5, 10-10 उमेदवार द्यायला पाहिजे होत्या. का दिल्या नाही? कारण आम्ही निवडणुका लढत नाही, आमचे लोक. आणि निवडणुका लढले की 5,000, 10,000, 8,000 मतं पडतात. मग जर 5 आणि 10 आणि 8,000 मतं ज्या उमेदवाराला पडत असतील, एकतर आपल्याकडे पैसा नाही निवडणूक लढायला, आपल्या मागे माणसं नाहीत, कोणताही पक्ष उमेदवारी देईल कशाबद्दल तुम्हाला? म्हणून या निवडणुकीमध्ये माझं मत वाया जातं काय? दीपक बोराडे आणि त्यांच्यासारखे लोक निवडून येतात काय, नाही येतात काय, हा पडतो तो पडतो, कशाचाही विचार करू नका भावांनो. दीपक बोराडे आणि दीपक बोराडे सारखे लोक जे ज्या मतदारसंघात उभे आहेत हे तुमचे भाऊ आहेत. आणि ज्या भामट्या पक्षांचे भामटे उमेदवार ज्यांना तुम्ही आपला नेता मानतात, हे चोट्टे सगळे दुश्मन आहेत तुमचे. म्हणून तुमचं मत दीपक बोराडे आणि यांच्यासारख्या लोकांना जर गेलं तर वाया जातं. आणि या भामट्यांना जाऊन फायदा होतो का त्याचा? कसा विचार करता तुम्ही, मला कळत नाही. आम्ही पोटतिडकीनं सांगतोय की बाबा हे दीपक बोराडेचं नुकसान नाही, माझं काय नुकसान करायचं ते मी आतापर्यंत करून घेतलं. 2014ची निवडणूक लढलो, 2 विधानसभा, ग्रामपंचायत, झेडपी, लोकसभा सगळ्या निवडणुका लढलो. आणि ही निवडणूक लढणार नव्हतो मी. आता राज्यभरातून समाज बांधवांचे फोन आले म्हणून मी लढतोय. आता मी पडलो काय, मला काय वाटत नाही. मी ग्रामपंचायतला पडलेलो आहे, काही त्याचा विषय नाही. जिल्हा परिषद, 2 विधानसभा, लोकसभा निवडणुका हरलोय मी. ही निवडणूक माझ्यासाठी नाही, माझ्या अस्तित्वाची नाही. मी आजही एखाद्या चांगल्या पक्षामध्ये गेलो तर माझं अस्तित्व बनतं. माझ्या अस्तित्वाची ही लढाई नाहीच. ही समाजाच्या स्वाभिमानाची आणि समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून जागरूकपणे आपण इथं आलं पाहिजे भावांनो. मी सुरुवातीलाच सांगितलंय, मी माझा फॉर्म, ग्रामपंचायतचा फॉर्म भरला त्यावेळेस मी 1,500 लोक घेऊन गेलो होतो. पहिली विधानसभा, दुसरी विधानसभा, लोकसभा, या प्रत्येक वेळी मी गाड्या घेऊन, लोक घेऊन जाऊन फॉर्म भरलेले आहेत. मी आज सुद्धा माझं चिन्ह वाटप झालं, मी एकटाच गेलो होतो. आज 4 कार्यकर्ते सुद्धा गाडीत नेले नव्हते. मी 1 रुपया खिशातला आता या निवडणुकीमध्ये खर्च करणार नाहीये. तुम्हाला पटलं तर 1 वोट 1 नोट द्या, नाही तर देऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल की दीपक बोराडेची लढाई स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे समाजाच्या, तर तुम्ही लोक मतदान करा, तुम्ही लोक पैसे द्या. मी फक्त माझा वेळ देणार आहे. माझी तब्येत खराब आहे तरी माझा वेळ देणार आहे. आणि इथून पुढे भविष्यात सुद्धा मी हाच निर्णय घेतलेला आहे. आता माझ्याकडे विकण्यासाठी सुद्धा काही राहिलेलं नाहीये. या लढाईमध्ये जर दीपक बोराडे जिंकला तर या समाजाचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि माझ्यासारखे तरुण जर या निवडणुकीमध्ये हरले तर उद्या भविष्यामध्ये कुणीही लढायला पुढे येणार नाही. बांधवांनो, ज्यांच्याकडे पैसा आहे या लोकांना या भानगडीत पळायला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांना या बदलावाशी काही घेणं देणं नाही, या सामाजिक क्रांतीशी काही घेणं देणं नाही. ते त्यांचा संसार, त्यांचे उद्योग, त्यांच्या नोकऱ्या, ते मस्त आहेत. आणि बरोबर आहे ना त्यांचं. कशाला मारायला या झंझटमध्ये पडायचं? आपला वेळ वाया घालायचा, आपला पैसा वाया घालायचा, लोकांसोबत दुश्मन्या वाढवून घ्यायच्या कशासाठी? म्हणून मी हीच विनंती करायला या ठिकाणी आज आपल्या सोबत संवाद साधतोय की आज आता फॉर्म कन्फर्म झाला, दीपक बोराडे लढणार हे कन्फर्म झालं. मी वाट पाहतोय कोण मला फोन करतं. मी फोन नाही करणार, मी कोणाच्या दारात जाणार नाही आता पाया पडायला. समाज किती जागा झालाय. ही परीक्षा दीपक बोराडेची नाही, ही परीक्षा समाजाची. आता खरंच समाजाला गरज आहे का? खरंच समाजाला जाणीव आहे का आमच्यावर अन्याय झाल्याची? खरंच समाजाला असं वाटतंय का की आमचा अपमान होतोय? खरंच समाजाला असं वाटतंय का की आमच्या स्वाभिमानासोबत, आमच्या जातीसोबत, आमच्या समाजासोबत खेळल्या जातंय? आम्हाला या ठिकाणी डावललं जातंय. या अपमानाची चीड आहे का समाजाच्या मनामध्ये? आणि असेल भावांनो
तर ही प्रचार यंत्रणा उद्यापासून आपल्या हातात घ्या. मी अजून आतापर्यंत एकही गाडी लावली नाही प्रचाराला. मी काल वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही तालुक्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यांची बांधवांची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं, उद्या कोणी म्हणू नका की दीपक बोराडे निवडणूक कशाला लढला, गाड्या नाही, प्रचार नाही, हे नाही, ते नाही. मी म्हणलं बाबा हे जसं होईल तसं होईल, माझ्याकडे काही यंत्रणा नाहीये, मी करणार नाहीये. पटत असेल तर सांगा, नाही तर उद्या फॉर्म विड्रॉल करतो, असं मी काल स्पष्ट बोललो होतो. आणि मी सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे. पोटात एक होटात एक मला जमत नाही. उद्या कोण म्हटलं नाही पाहिजे दीपक बोराडे चूक करतोय. त्यांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला वाटत असेल मी त्याला पाठिंबा देतो. म्हणून आता ही निवडणूक इथून पुढं हा संघर्ष आम्ही इथपर्यंत आणला. इथून पुढं हा समाजाच्या हातामध्ये. ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, भावांनो, तुमचं आरक्षण संपवण्याचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. आता जर तुम्ही या विधिमंडळामध्ये तुमची संख्या दाखवली नाही, तुम्हाला असं वाटत असेल भाजप आमचा तारणहार आहे, भाजप मारणार आहे. जो माणूस, जो माझा भाऊ, जो माझा मित्र म्हणतो की भाजपच ओबीसीचा तारणहार आहे, भाजपच आरक्षण वाचवू शकतं, त्या प्रत्येकानं मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण ओबीसीचं संपलंय, भाजप करतंय काय? राज्यात सत्तेत, देशात सत्तेत, कोर्ट सुद्धा यांच्याची शरीरावर नाचतंय. अशा वेळी ओबीसींबाबत यांची भूमिका काय? आमचे जे मराठा भाऊ कुणबी आहेत त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंय. ऑलरेडी ते ओबीसी मध्ये आहेत, त्यांच्याबद्दल अजिबात वाद नाही, दुमत नाही. पण जे खोटे सह्या, खोटे दाखले काढून, खोट्या नोंदी काढून जे आले ओबीसी मध्ये, यांच्याबद्दल या भाजपचं काय मत आहे हे विचारा एकदा. अरे जे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, ज्या ओबीसीच्या आरक्षणावर तुम्ही झाले भावांनो, हे आरक्षण तुम्हाला नाहीये, काय लाचारी करता त्या पक्षांची आता. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो, आपल्या शेजारी परभणीमध्ये महादेव जानकर साहेब उभे होते याच महायुती बरोबर. तिकडे बीडमध्ये पंकजाताई निवडणूक लढत होत्या महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपच्या. जा तिथं आणि विचारा. मी प्रत्येक गावात फिरलोय. जे भाजपचे नेते, स्टार प्रचारक फिरले प्रचार करायला, पण मतदान त्यांनी पंकजाताईंना आणि महादेव जानकरांना दिलं नाही. मग आमच्या इकडे इम्तियाज जलील साहेब असतील, खरे साहेब असतील, यांच्यासोबत फिरले, मतदान नाही दिलं. माझे हात जोडून विनंती बाबा, तुम्ही कोणत्याही पक्षात असा, तुमचा कडीपत्त्यासारखा वापर आहे फोडणीपुरता. फेकून देणार आहेत तुम्हाला काढून. तुमची किंमत नाहीये तिथं, तुम्हाला पोटात घेत नाहीत. म्हणून भावांनो, कोणाच्याही गाडीमध्ये बसा, कोणत्याही हॉटेलवर जा, कुठेही खा, पण 20 तारखेला आपला कोण परका कोण हा विचार करा आणि मगच मतदान करा. आमच्या मेंढरांच्या कळपामध्ये, हजारो मेंढरांमध्ये, ज्यावेळेस ते मेंढर चरायला जातात दिवसा, वाड्यावर आल्यानंतर त्यांचे पिलं असतात. ते पिलं हजारो मेंढरांमध्ये आपल्या आईला ते पिल्लू ओळखतं. दुसऱ्या मेंढराकडे जात नाही ते भूक लागल्यावर दूध प्यायला. बरोबर आपली आई शोधतं. आपला कळप, आपलं हे कळतं या मुक्या जनावराला. या मेंढरांचा आम्ही हा तरी एक तरी गुण घेतला पाहिजे. अरे मतदानाची प्रक्रियाच अशी सुंदर आणि चांगली बनवली की कळत नाही कोण कोणाला मत देतंय. म्हणून मी यावेळेस अत्यंत जबाबदारीनं सांगतो, कारण माझा 2014 पासूनचा आजपर्यंतचा मी अनुभव पाहिला आहे. माझ्यासोबत फिरणाऱ्यांना तर यांनी मॅनेज केलंच. माझ्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर कोण कमेंट जरी केली तर हे भोकरदनवाल्यांची यंत्रणा त्यांना कॅप्चर करते, दाबते. म्हणून मी माझ्यासोबत कोणालाच घेऊन फिरणार नाहीये.
आणि ज्यांना 100% खात्री आहे की माझं काहीच या भोकरदनवाल्यांसोबत काम गुंतलेलं नाहीये, त्यांनीच कृपया याच्यावर कमेंट करा. जाफराबाद भोकरदन मधल्या लोकांनी, त्यांनी माझ्यासोबत फिरा. नाही कोणी फिरलं तर मला काही राग नाही कोणाचा. मला कालही कोणा समाज बांधवाचा राग नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत फिरले काय, नाही फिरले काय, तुम्ही मला मत दिलं काय, नाही दिलं काय, मला अजिबात कुणाचा राग नाही. मला किती मतं पडतात त्याच्याशी मला काही फरक पडत नाही. मला 50 मतं पडले, 100 पडले, 200 पडले, माझा मान अपमान नाहीये. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा निवडणूक लढले आणि हारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 22 वेळा अब्राहम लिंकन निवडणूक हारले. त्याच्यामुळे हारण्यामध्ये काही नाही, स्वाभिमान आहे. आम्ही स्वाभिमानानं लढतो, याच्यामध्ये आमचा विजय आहे. ज्या रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष संसदेमध्ये धनगरांच्या मतावर पद भोगलं, त्यांनी संसदेमध्ये एक वेळेस सुद्धा धनगराच्या आरक्षणाबद्दल शब्द काढला नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं, रावसाहेब दानवे तोंडातून शब्द निघला नाही. ज्या संतोष दानवेला 2 वेळा धनगरांनी आमदार केलं, ओबीसींनी आमदार केलं, या रावसाहेब दानवेंच्या मुलाने संतोष दानवेने सुद्धा कधीही विधिमंडळामध्ये या धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलले नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलले नाही. आणि त्यांच्या विरोधात आम्ही बोलतो, यातच आमचा विजय आहे आणि यातच आमचा स्वाभिमान आहे. आमची मर्दानगी याच्यातच आहे, आमचा विजय याच्यातच आहे की यांचं नाव घेऊन यांच्या विरोधात बोलण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही लाचार नाही, आम्ही गुलाम नाही, आम्ही यांना घाबरत नाही. आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी लढतो. आमच्यावर झालेल्या अन्यायाला आम्ही वाचा फोडतो. अरे याच रावसाहेब दानवेंच्या गावा शेजारी धनगडवाडीमध्ये दिवसात ढवळ्या धनगराचा मर्डर झाला. कुठं होते मर्डर केलेले लपलेले? आजही कुठे ते जाऊन विचारा. आम्ही गेलो, पोलीसवाले रिपोर्ट सुद्धा घ्यायला तयार नव्हते. याच बदनापूरमध्ये त्या डोंगरगावला दिवसा ढवळ्या एका पोराला मारलं, मोटरसायकलला फरफटत वडून नेलं. कोणते धनगर गेले होते विचारा तिथं. हा दीपक बोराडे गेला पोलीस स्टेशनला भांडायला. आम्ही नाव घेऊन भांडतो यांचे. आमची नाही वैयक्तिक दुश्मनी, आमच्या समाजावर अन्याय करतात हे लोक. इकडे दाखवतात आम्ही घरकुल दिलं, कोण का तुमच्या खिशातून दिलं का रे? आत्ता या टेंभुर्णीमध्ये गेले बापलेक, टेंभुर्णीतले पाहतात. मी टेंभुर्णीमध्ये जाऊन लाईव्ह तिथं बोलणार आहे लोकांसमोर. आम्ही तुम्हाला अहिल्या भवन दिलं. कुणी दिलं? संतोष दानवेन दिलं, रावसाहेब दानवेन दिलं. अरे किती फसवणार, किती खोटं बोलणार, किती चिवत्या बोलणार तुम्ही लोकांना. कोणतं लेटर आहे तुमचं? हे दोघंही बापलेक खोटे बोलतात. अहिल्या भवन मिळालं, खासदार विकास महात्मे साहेबांचं पत्र होतं आणि ती शिफारस दीपक बोराडेची होती. टेंभुर्णीचं गाव, टेंभुर्णीचं नाव त्या यादीमध्ये टाकायची शिफारस दीपक बोराडेची होती, रावसाहेब दानवेची नाही, संतोष दानवेची नाही. जळगाव जिल्ह्यातले पौरचे रामेश्वर पाटील म्हणून आहेत पाहुणे. या रामेश्वर पाटलांनी फोन केला की दीपक भाऊ ही फायनल यादी चालली, तुमच्या तालुक्यातलं एक गाव द्या. मी माझं स्वतःचं गाव नाही दिलं, कारण टेंभुर्णीतला धनगर समाज माझ्यासोबत प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळी माझ्यासोबत खंबीर असतो. आणि मी म्हणलं टेंभुर्णीला आपण हे दिलं पाहिजे. मी टेंभुर्णीचं नाव दिलं. मी रामेश्वर पाटलांना सांगितलं, रामेश्वर पाटलांनी महात्मे साहेबांच्या लिस्टमध्ये नाव टाकलं आणि महात्मे साहेबांच्या लेटर पॅडवर मिळालेले घरकुल आहेत. संतोष दानवेच्या किंवा रावसाहेब दानवेच्या लेटर पॅडवर जर घरकुल हे भवन मिळालं असेल तर त्यांनी दाखवा, मला सिद्ध करून दाखवा. मी जाहीर आभार मानतो त्यांच्या बापलेकांचे. तरी आमचे लोक फसतात यांना. अरे फसवे, ते फसवे. आम्ही घरकुल, कोणते घरकुल दिले रे? तुमच्या घरातून दिले का? आम्ही भांडलो तिथं कलेक्टर सोबत. हे प्रशासनाने दिले. प्रशासनानं का दिले त्याचं कारण आम्ही 21 नोव्हेंबर 2023 कलेक्टर ऑफिस फोडलं होतं. त्याचा परिणाम आहे की धनगर समाजाचे घरकुल मंजूर झाले पटापट. जालन्याला चौकामध्ये जागा मिळाली. अरे 10 वर्ष त्या कमिटीला जाऊन, कमिटीतल्या लोकांना विचारा, 10 वर्षापासून पाया पडत होते प्रत्येकाच्या. जागा मिळाली नाही स्मारकाची. 21 नोव्हेंबर 2023 कलेक्टर ऑफिस फोडलं आणि ती जागा मिळाली. ज्या आमच्या भावानं कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढण्यासाठी योगदान दिलं, ज्या आमच्या भावांवर गुन्हे दाखल झाले, या प्रत्येकामुळे ती जागा मिळालेली आहे.
याला धनगर समाज जबाबदार आहे. आज जे टेंभुर्णी जाफराबादमध्ये भोकरदनमध्ये बोंबलू राहिले ना, घरकुलं दिले धनगरांना, तुमच्या पैशातून दिले नाही तुम्ही. हे कलेक्टर ऑफिस फोडलं म्हणून त्या प्रशासनावर दबाव आला आणि धनगर समाजाचा राग शांत करण्यासाठी हे योजना दिली. आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आम्ही ऍडव्हर्टाईज नाही केली कधी. आम्ही ह्या अधिकाऱ्याला भेटलो त्या अधिकाऱ्याला भेटलो, तो उद्योग आमचा नाही, आम्ही काम करत असतो. म्हणून धनगर समाजाला हात जोडून विनंती की एक मत या भामट्यांना देऊ नका यावेळेस. तुम्हाला जर वाटत असेल देवेंद्र फडणवीसनं फसवलं, तुम्हाला वाटत असेल भाजपनं फसवलं, एक मत यांना देऊ नका. ज्या माझ्या ओबीसी भावांना वाटतं की तुमचं आरक्षण यांनी संपवलंय आणि या निवडणुकीमध्ये जर तुमचं प्रतिनिधित्व गेलं नाही तर तुमचं राजकीय तर गेलंच गेलं. तुमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा बट्ट्याबोळ होणार तुम्हाला सांगतो. तुमच्या शिक्षणातलं सुद्धा आरक्षण संपणार आहे. मग काय करणार तुम्ही? म्हणून वास्तवाकडे आपण आलं पाहिजे. आता कुणाच्याही भूल थापांना बळी पडायचं. हे भामटे साले काही प्रचार करतील. आता लाडकी बहीण आणली, अरे 1,500 रुपये तुम्ही देता चोट्या हो, आणि मागच्या या तुम्ही महागाई पा. शेतकऱ्याचं वाटोळ करून लावलं तुम्ही. या भिकार योजना लावून जनतेला लाचार आणि भिकारी बनवून लावलं. ज्या कापसाला 7 आणि 10,000 रुपये भाव द्यावा म्हणून तुमचे भामटे नेते रस्त्यावर रास्ता रोको करत होते, आंदोलन करत होते. आज काय भाव आहे कापसाचा? विदेशातून आयात करता कापूस. आमचा इकडे कापूस निघायला लागला की सोयाबीन आमची निघायला लागली, त्याला 3,000 3,500 4,000 भाव द्यायचा. विदेशातून तेल आयात करायचं, आमचे भाव पाडायचे. हे आमचा माल दुर्दैवानं आम्ही विकतो. हा निवडक लोकांच्या, मुठभर लोकांच्या गोडाऊनमध्ये जाऊन पडतो. आणि ज्यावेळेस आमच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात माल नसतो त्यावेळेस याचे भाव वाढवायचे. आज तुम्ही शेतीचे कामं पहा, मजुऱ्या पहा काय झाल्या. शेतीला लागणारं तुम्ही नांगरणीपासून तुम्ही खर्च पकडा ना. नांगरणीचा खर्च काय, तुमच्या ओखरणीचा खर्च काय, बियाणं किती महाग झालं, खतं किती महाग झाले, कीटकनाशक किती महाग झाले. अरे याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीनं बोलतो. माझा आवाज जो बांधव ऐकत असेल ना, त्यांना आत्ता अजून वेळ आहे. माझं हे संपलं, माझं बोलणं संपलं की मेडिकलवर जा. उद्या सकाळी जा. माझं ज्यावेळेस तुम्ही भाषण ऐकाल त्यावेळेस मेडिकलवर जा आणि मेडिकलवाल्याला कोणतंही एक औषध दाखवा. खोकल्याचं, सर्दीचं, तापाचं, कोणत्याही गोळीचं एक पॅकेट, त्याला एक नाव सांगा आणि त्याला म्हणा, बाबा रे आज या औषधाच्या बाटलीची किंमत काय आहे. आणि जास्त नाही, मी तुम्हाला ते 2014च्या अगोदर नेत नाही. हे सरकार बदलायच्या अगोदर 2.5 वर्षापूर्वी या औषधीच्या बाटलीचा काय भाव होता, या गोळीच्या पॅकेटचा काय भाव होता. जी औषधाची बाटली 2 वर्षापूर्वी 60 रुपयाला होती ती 150 रुपयाला झाली आता. ज्या 10 गोळ्याचं पॅकेट 50 रुपयाला येत होतं ते आता 150-150 रुपयाचं झालं. किती लूट चालली. हा पैसा कोणाचा चालला? सामान्य जनतेत चालला ना. अरे लेकरांच्या औषधावर भाव वाढवलेले आहेत. आणि मी जर खोटं कोणत्याही मायच्या लाल नाही सिद्ध करावं दीपक बोराडे खोटं बोलतो म्हणून. माणूस सकाळी झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा ब्रश करतो, मग आंघोळ करताना साबण वापरतो, आंघोळ झाल्यावर तेल वापरतो, पावडर वापरतो, कपडे घालतो. जी आमची मायमाऊली स्वयंपाक करते, आम्ही जेवण करायला जातो, त्या स्वयंपाकामध्ये तेल, मीठ, तिखट, मसाले, हे सगळं आपण जे वापरतो भावांनो, याच्यावर प्रचंड भयानक टॅक्स वाढवलेत, महागाई वाढवली, आपली लूट इथून होते. प्रत्येक माणूस या देशामध्ये टॅक्स पेयर आहे. प्रत्येकाच्या खिशातून सरकारला पैसा चालला. हे जे आमदार, खासदार, मंत्री भामटे म्हणतात ना, आम्ही ही योजना आणली, अरे चोट्ट्याहो, आमच्या भरोशावर तुमचं पोट चाललं. आमच्या खिशातून जो पैसा जातो ना, या पैशातून यांचे पगार होतात, यांच्या गाडीमध्ये डिझेल या आपल्या पैशातून आहे, यांचे बंगले आपल्या पैशाचे, यांना सगळ्या सुविधा मिळतात, या सगळ्या आपल्या पैशातून आहे. त्यांच्यामुळे आपला काहीच फायदा नाहीये. आणि आम्ही फक्त जातीच्या, धर्माच्या आणि हे काहीतरी भीती घालवतील, बटेंगे तो कटेंगे. अरे ज्या मुस्लिमांचं 800 वर्ष राज्य होतं तेव्हा इथला हिंदू संपला नाही, आज काय संपणार आहे.
तुमच्या गावचा सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश सगळे हिंदू आहेत, कसे काय संपतील? फक्त इलेक्शन आलं की आम्हाला चिवत्या बनवायचं. माझी विनंती भावांनो, या कचड्यात पडू नका. आमचा वापर होतोय ही गोष्ट लक्षात घ्या आणि आमचा वापर थांबवणं आमच्याच हातात आहे. आम्हाला काही कुणाला शिव्या द्यायच्या नाही, कुणाला भांडायला जायचं नाही, कोणासोबत मारामाऱ्या करायच्या नाही. बाबासाहेबांनी जो एक मौलिक अधिकार, फार असा एक ताकद आम्हाला दिली, एक ताकदवर हत्यार आम्हाला दिलं, याचा उपयोग करायचा आहे. आणि आम्ही सत्तेत गेलो त्यावेळेस हे प्रश्न सुटणार आहेत. जाती धर्माच्या नावावर खेळवायचं, ही योजना दिली ती, अरे योजना नकोच ना, भिकार चोटाव कोण मागितल्या योजना तुम्हाला? अरे आमच्या मायमाऊलीच्या हाताला काम द्या. ते मायमाऊलीला 1,500 रुपये देऊ राहिले, त्या मायमाऊलीचे लेकरं इकडं वावरानं फिरू राहिले, त्याच्या हाताला काम द्या ना. त्याला द्या ना 50,000ची नोकरी. कशाला देता 1,500 रुपये? कशाला भिकारी करता? आमच्या शेतकऱ्याला 2,000 रुपये देता आणि त्याच्या युरियाच्या थैलीवर, त्याच्या बियाण्यावर, त्याच्या कीटकनाशकावर 20,000 रुपये लुटतात त्याच्याकडून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छोटीशी भावांनो, पट्टिका पहा. एकाच चौकामध्ये 8-10 लोक रस्त्यावर येणारा जाणारा लुटायचं काम करायचे आणि त्याच्याकडची गाडी हिसकून घ्यायची, त्याच्याकडचे पैसे हिसकून घ्यायचे, त्याला मार द्यायचा आणि त्याला माहित चाल जा निघू इथून. थोडं पुढे गेले की एक मोठी हवेली होती रस्त्यावर आणि त्या हवेलीवर एक मोठी खुर्ची टाकून एक माणूस तिथं बसलेला असायचा. मग हे रस्त्यानं चालले लोक रडत की त्याला, बाबा काय झालं रे, का रडतोय तू? मग तो जो लुटल्या गेला तो भाऊ सांगायचा की साहेब आम्हाला तिथं त्या मागच्या रस्त्यावर वळणावर चौकावर 8-10 चोरटे होते, डाकू, त्यांनी आम्हाला मारलं, आमच्याकडची गाडी घेतली, आमच्याकडचे पैसे घेतले, मला जालन्याला जायचं साहेब, माझ्याकडे पैसे राहिले नाही आता. मग हा चांगला पांढरे कपडे घातलेला चांगला माणूस, अरे रे रे फार वाईट झालं तुझ्यासोबत, ए सोम्या इकडे रे, माझं पाकिट आण, हे घ्या बाबा 500 रुपये घ्या, जा जालन्याला. आता ज्यानं मार खाल्लेला आहे, ज्याचं सगळं लुटलेलं आहे, तो माणूस त्या बुटा सगट त्या पांढरे कपडे घातलेल्याच्या पाया पडायचा. भाऊ तुम्ही देवासारखे आम्हाला भेटले हो, आम्हाला खायला काही नव्हतं, आता आमच्याजवळ भाड्याला पैसे नव्हते, तुम्ही फार मोठ्या संकटामध्ये आमची मदत केली. आणि दिवसभर असे शेकडो लोक, मग कोणाला 100, कोणाला 200, 500 रुपये तो द्यायचा आणि वाटी लावायचा. हे सगळे लोक त्याच्या बुटा सगट पाया पडून त्याला आशीर्वाद द्यायचे की बाबा तू देवासारखा भेटला, तुझे फार उपकार झाले आमच्यावर. आणि संध्याकाळी जे लुटणारे होते हे सगळे त्याच्याजवळ यायचे आणि त्यांना लुटलेले सगळे ते गठोडे त्याच्यापुढे टाकायचे पायामध्ये. म्हणजे लुटणारे याचेच माणसं होते. तुमच्याकडचे लाखोनं लुटले आणि तुम्हाला 100 वाटले तरी तुम्ही यांचं गुणगान गायचं. तुमचे कीटकनाशक माग, तुमचे बी बियाणे माग, तुमचे खतं माग, तुमच्या शेतातली मजुरी माग, तुम्ही सकाळी उठल्यापासून पेस्ट पासून, ब्रश पासून, साबणापासून, डोक्याला लावायच्या तेलापासून, स्वयंपाकात वापरणाऱ्या खायच्या तेलापर्यंत सगळं महाग. तुम्ही आजारी पडले, दवाखान्यात गेले, 2 वर्षापूर्वी 50 रुपयाची औषधाची बाटली 150-200 रुपयाला आत्ता मिळते. 50 रुपयाचं गोळ्याचं पॅकेट 100 रुपयाच्या वर झालं 2 वर्षात. कुठे चालला हा पैसा? हे तुमच्याकडून लाखांना लुटणं सुरू आहे. तुमच्या सोयाबीनला 3,000-3,500 भाव, तुमच्याकडून लाखांना लुटणं सुरू आहे आणि तुम्हाला 1,500 लाडकी बहीण, 2,000 शेतकरी सन्मान निधी आणि आम्ही याच्यातच खुश. तुमचं वाटोळं करायला बाबा कोणाचीच गरज नाही, तुमचं वाटोळं करायला तुम्हीच जबाबदार आहे. आम्हाला एवढंही कळू नये का? अरे आम्ही लाचार भिकारी बनणार आहेत का स्वाभिमानी बनणार आहेत? आणि सरकारच्या योजना ज्या फसव्या त्या लाचार बनवायचं, भिकारी बनवायचं आणि मतदानाच्या वेळेस आम्ही आहेच मग 1,000, 500, 2,000. कुत्र्याच्या पिल्लाला किंमत आहे. किती दिवस करणार आम्ही हे? आमचं वाटोळं करायला आम्हीच जबाबदार आहे. म्हणून बाबा हो, कसल्याही भूलथापांना बळी न पडता परिवर्तन घडवणं, क्रांती घडवणं तुमच्या हातामध्ये. आणि मी अत्यंत नम्रपणे, जबाबदारीपूर्वक या राज्यातल्या सगळ्या सुज्ञ जनतेला आवाहन करतो की जो उमेदवार जितके जास्त पैसे वाटल
त्याला पाडायचं काम तुम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे बाबांनो, की आज जो उमेदवार आपणच गप्पा मारतो, जनता, मला जनतेचं एक नवल वाटतं, खरंच काय म्हणावं आपल्या बुद्धीला. आम्ही गावाच्या चौकात, वट्यावर, हॉटेलमध्ये, टपरीवर चहा पिताना आम्ही गप्पा मारतो. अरे हा, रावसाहेब दानवे हजारो कोटी रुपये कमवलेत, संतोष दानवे किती पैसे वाटतील आता, किती पैसे खर्च करतील आता. अरे बाबा, खर्च करतील तर वसूल बी तर करतील ना, कारण या निवडणुकीमध्ये वाटतील, खर्च करतील ना. प्रत्येकाला कळतंय की नाही. हे प्रत्येक मतदारसंघामध्ये मी एक संतोष दानवे एक नाव घेतलं म्हणजे तेच असं नका धरू. प्रत्येक मतदारसंघामध्ये इकडे लोणीकर असतील, इकडे खोतकर साहेब असतील, तिकडे नारायण कुचे असेल, तिकडे राजेश टोपे असेल, हे 10 कोटी वाटणारे, 20 वाटणारे, 50 कोटी खर्च करणारे, 100 कोटी खर्च करणारे, 300 कोटी खर्च करणारे. ते भुमरे साहेबाचा तर मला आकडा सांगितला एका लोकसभेमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त खर्च झाले म्हणे. अरे बाबा, 100 कोटी आणले त्यानं 10 दुकानं देशी दारूचे, 1000 कोटी छापले ना. जो माणूस जितके पैसे वाटल तो तितके वसूल करणार आहे. आणि वसूल कोणाकडून करणार आहे? आपल्याकडूनच करणार आहे ना. कारण यावर्षी 100 कोटी खर्च केले, पहिलं टार्गेट त्याचं काय राहणार आहे? 100 कोटी वसूल करायचं. आणि पुढच्या पंचवार्षिकला 200 कोटी खर्च करावा लागणार आहे, कारण रेट वाढतील सगळ्या गोष्टीचे. मग पुढच्या पंचवार्षिकला 200 कोटी खर्च करायचे, म्हणजे गेलेले 100 वसूल करायचे, पुढचे 200चं नियोजन करायचं. आणि मग स्वतःला काही नको, त्याच्या पुढच्या 50 पिढ्याला काही नको का, म्हणून पुन्हा 1500 कोटी कमवायचे. मग कुठून आणणार आहे पैसे? हे असेच चोरणार आहेत ना. म्हणून आम्ही एक प्रकारे निवडणुकीमध्ये जो जास्त पैसा वापरतो त्याला निवडून देऊन आम्हाला लुटण्याचं त्याला लायसन देतो भावांनो. मग तुम्ही ठरवा आता की आम्हाला लुटायचं त्याला लायसन द्यायचं का. म्हणून आता हे निवडणुकीचे भाषण होत राहतील. हे आता मी ज्यावेळेस आता प्रचारात फिरल तेव्हा बोलल, पण आता विनंती बाबांनो की ठरवा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून निवडणूक हे प्रचाराला सुरुवात पण झालेली नाहीये, संग्रामाला सुरुवात पण झालेली नाहीये. आपण विचार करा आणि जो तुमच्या भलाचा आहे. बाबासाहेबांचे अनंत उपकार हे फिटणारच नाही, कारण ते लय मोठा हत्यार दिलंय की या मताच्या अधिकारासारखं शस्त्र तुमच्याकडे आहे, याचा वापर तुम्ही तुमच्या हितासाठी केला पाहिजे. तुम्ही चोरांना, डाकूंना, लुटारूंना तुमच्या डोक्यावर बसून तुम्हाला लुटण्याचं लायसन द्याल, ते लुटणारच आहे. म्हणून यांच्या कुठल्याही जातीय, धार्मिक, या कुठल्या प्रलोभन, ही योजना ती योजना, याला बळी न पडता ज्या ज्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शोषित, वंचित, पीडित घटकातून उमेदवार दिलेत, यांना आपण मतदान करावं. मी माझ्या धनगर बांधवांना विनंती करेल की जिथं आमचे म्हणजे अगदी गोपीचंद भाऊ पडळकर असतील जतमध्ये, किंवा सगळेच जेवढे उमेदवार आहेत यांना आपण ताकदीनं मतदान करावं. हे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. बाळासाहेबांनी या राज्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक, सगळ्या पक्षांचे मिळून होणार नाही एवढे, ओबीसीचे सगळ्या पक्षांचे मिळून होणार नाहीत एवढ्या मुस्लिम बांधवांचे सुद्धा उमेदवार दिलेत. माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणी आमचं मत, आमच्या त्या भावाला, मला आत्ताच आमच्या अंबडचे बदनापूर मतदारसंघाचे सतीश भाऊ खरात यांचा फोन आला होता. दीपक भाऊ, इकडं आपले जे गावं आहेत तिथं तुम्ही सांगितलं पाहिजे. थोड्या वेळापूर्वी परतूरचे आमचे उमेदवार रामप्रसादजी थोरात सर यांचा फोन आला. तर त्या भागामध्ये जे आमचे बांधव आहेत आपण त्यांना मतं दिली पाहिजे. त्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या पै पाहुण्यांना, तुमच्या मित्रांना सांगा की तुम्ही आमच्या माणसाला मतदान करा. हे जोपर्यंत आपण विश्वासानं चालणार नाही. तिकडे आमचे बहिराम ताते आहेत घनसावंगीला, जालन्यामध्ये डेव्हिड भाऊ घुमारे आहेत. डेव्हिड भाऊ घुमारे हे ख्रिश्चन समाजाचे आहेत. रामप्रसाद थोरात सर माळी समाजाचे आहेत. आमचे सतीश भाऊ खरात हे बौद्ध समाजाचे आहेत. मग जिथं आमचे हे बांधव उभे आहेत, तुम्ही जर धनगरांनी जर त्या बौद्ध बांधवाला मतदान केलं आणि तिथल्या लोकांनी जर सांगितलं की अरे हे धनगर आपल्या भावाला मतदान करू राहिले, तर ते इकडे या भोकरदांच्या बौद्ध बांधवांना सांगतील अरे आपल्या माणसाला ते मतदान करू राहिले, तुम्ही त्याच्या माणसाला मतदान करा बरं का. तिकडे परतूरला रामप्रसाद थोरात सर आहेत. त्यांना जर आपल्या लोकांनी मतदान केलं तर ते लोक इकडे सांगतील पाहुणे रावणे की
हे लोक आपल्या थोरात सरला मतदान करू राहिले, तुम्ही दीपक बोराडेला मतदान करा बरं का, हा विश्वास आपल्यात निर्माण होणं गरजेचं आहे. हे आपण एकमेकाला सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण याला त्याला नाव ठेवण्यामध्ये माझं मत वाया जाईल, माझं हे होईल, माझं ते होईल, आपण हा विचार न करता माझं मत माझ्या माणसाला जाईल, भले कितीही मतं पडो, तो निवडून येईल न येईल, काय व्हायचं ते होईल, पण त्याच्या मताची गिनती तर होईल, त्याची ताकद, समाजाची ताकद. उद्या दीपक बोराडे, मी अत्यंत नम्रपूर्वक आपल्याला विनंती करतो भावांनो, मी निवडणुकीमध्ये हारल्यानं माझं काहीही नुकसान होणार नाही. माझं जे नुकसान व्हायचं ते आतापर्यंत झालेलं आहे. आज माझ्याजवळ 1 रुपया नाही, मी पैसेही खर्च करणार नाही, त्याच्यामुळे तेही माझं नुकसान होणार नाही. मी 1 वोट 1 नोट हे स्लोगन घेऊन जनतेमध्ये सामोरा चाललोय, या निवडणुकीला सामोरं चाललोय. त्याच्यामुळे पडण्याचं काही नाही. मी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, 2 विधानसभा, लोकसभा सगळं हारलोय. ही विधानसभा हारल्यानं मला काही फार अपमान होणार नाही, पैशाचं नुकसान तर माझं होणारच नाही, कारण मी पैसेच नाहीच माझ्याजवळ, तर मी खर्च कुठून करणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की समाजाच्या अस्तित्वाची, समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. दीपक बोराडेचा अपमान होणार नाही, दीपक बोराडेचा मोठेपणा होणार नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर जे काय भवितव्य, जे काय यातून निघणार आहे, हे समाजाचंच होणार आहे. म्हणून समाजानं ही निवडणूक हातामध्ये घ्यावी. आपण एक मत या ठिकाणी देत असताना 1 नोट सुद्धा, कारण या सर्व यंत्रणा चालवण्यासाठी खूप सारा खर्च येतो आणि तो खर्च अजिबात माझ्याजवळ नाही आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे, नम्रपणे आपल्याला विनंती करतो, गेल्या 8-10 दिवसामध्ये 25-30 हजार रुपये ज्या बांधवांनी महाराष्ट्रातून अगदी 100 रुपयापासून 1000, 2000, 5000 रुपयापर्यंत ज्यांनी मला या ठिकाणी आर्थिक मदत केली, त्या सर्वांच्या मी कायम ऋणामध्ये राहील. तुमच्या सर्वांचे नाव मी डायरीमध्ये नोट करून घेते. तुमच्या सगळ्यांच्या स्मृती, आठवणी माझ्यासोबत कायम आहेत. आणि मी या जालना जिल्ह्यातल्याच नाही तर संपूर्ण राज्यभरातल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना विनंती करेल की मी अत्यंत नम्रपणे सांगतोय की या निवडणुकीमध्ये खर्च करण्यासाठी माझ्याकडं लाखाच्या गोष्टी सोडा, मी 1000 रुपये सुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये मी किती ताकदीनं लढावं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, तुम्ही जितकी ताकद मला द्याल. मी आत्ता या क्षणापर्यंत अजून एकही गाडी, मी माझी स्वतःची एकटी गाडी घेऊन फिरतोय. अजून कोणती गाडी प्रचाराला लावली नाही, प्रचार रथ नाही, काहीच नाही. जितकं आपण मला बळ द्याल, जितकी रसद पुरवाल, तितका मी या युद्धामध्ये पळणार आहे. म्हणून युद्ध कशा पद्धतीने लढायचं, किती ताकदीने लढायचं, हे सुद्धा समाजाच्या हातामध्ये आहे. मी या लढाईमध्ये किती प्रमाणात जिंकायचं हे सुद्धा आपल्या हातामध्ये. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ठरवावं. मी अत्यंत साधेपणाने या निवडणुकीला सामोरं जातोय. याच्या परिणामाची काय चिंता होईल याचा मी काही फारसा विचार करत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की मी समाजाच्या तळमळीपोटी, समाजाचा होत असलेला अपमान, समाजाचा स्वाभिमान डिवचला जातोय याचा राग आहे. म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय. आमच्या लेकराबाळांचं भवितव्य, आमच्या समाजाचा स्वाभिमान टिकून राहावा म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय. आमचं आरक्षण वाचावं, आमचं आरक्षण टिकून राहावं म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय. ही लढाई ज्याप्रमाणे आमच्या अस्तित्वाची, त्याप्रमाणे आमच्या आरक्षणाची सुद्धा आहे. म्हणून बाळासाहेब एक वाक्य बोलतात की आरक्षणवाद्यांना मत दिलं पाहिजे. म्हणून 1 वोट और 1 नोट अशी विनंती आपल्याला करतोय. आणि परत एकदा शेवटची विनंती करतो की भावांनो, मीडिया चालवणे इतके आम्ही मोठे नाही आहोत. हीच मीडिया आमची मीडिया आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आमची भावना, आमच्या व्यथा, आमच्या वेदना, आमचा संघर्ष समाजापर्यंत जाणार आहे. म्हणून या सोशल मीडियाला आपण प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवून आमच्या या लढ्याला सहकार्य करावं, बळ द्यावं ही विनंती करतो. आणि परत एकदा अजून 20 तारखेपर्यंत आमच्या हातामध्ये जो वेळ आहे, या वेळेचा उपयोग आमच्या समाजाच्या भल्यासाठी, आमच्या समाजाला राजकीयदृष्ट्या स्ट्रॉंग करण्यासाठी, आमचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये कसं जास्तीत जास्त पोहोचून आमचं आरक्षण सुरक्षित राहील यासाठी आपण या काळाचा, या वेळेचा वापर करावा ही विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार, जय भीम, जय भारत, जय संविधान.